शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री राधे। ओम नमः शिवाय। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु अकारण करुणा वरुणालय आशुतोष भगवान शिव शंकर की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से महाराष्ट्र के श्रावण मास के पावन उपलक्ष्य में पहले सोमवार से लेकर के दूसरे सोमवार तक 8 दिनों की यह रसमयी, अमृतमयी, शांतिमयी, करुणामयी, दयामयी, भावमयी श्री शिव महापुराण कथा ज्ञान गंगा ज्ञान सरिता ज्ञान श्रृंखला ग्रामवासी बोधेगांव तालुका सेवगांव जिला अहिल्यानगर अहमदनगर महाराष्ट्र में पहली बार वृंदावन की इस भाव में वृंदावन के फॉर्म में इस कथा का आयोजन। आज कथा का तृतीय दिवस है। इस मंगलमय बेला में कथा में प्रवेश कर कथा को पूर्णता की ओर ले जाएं। उससे आपण पहिले एका शिवलिंगाची पूजा रोज करायला पाहिजे। एका शिवलिंगाची पूजा जर का आपण केली तर मग आपल्याला लाचावले मन लागली से गोडी हे जे वारकरी प्रमाण आहे ते जीवे न सोडी ऐसे झाले। प्रेम भगवान के प्रति हमारे पूज्य गुरुदेव गाते हैं इस भाव को। बऱ्याच जणांचं मी पाहिलं आता महादेवाची भक्ती फॉर्म मध्ये म्हणून महादेवाची भक्ती लोक कदरुस्तर लोक करायला लागले। म्हणजे एक बाई दुसऱ्या बाईला बसू देईना मंदिरामध्ये, बरोबर आहे। याच्या उलट दुसऱ्या देवाची भक्ती करताना आपण काय करतो, पटकन खिसकतो। किसी शायर ने शेर में कहा था, किसी शायर ने शेर में कहा था, भगवान के मंदिर में जाओ तो बिल्कुल जल्दबाजी नहीं करनी चाहिए। 5-10 मिनट सुकून से भगवान के उस मुखड़े को निहारना चाहिए। पूज्य गुरुदेव कहा करते हैं, देयर आर 3 काइंड्स ऑफ दर्शन लॉर्ड शिवा। दर्शन के 3 प्रकार है। मंदिरामध्ये जेव्हा अगोदर गेलात ना तर मंदिरावर गेल्यानंतर मंदिराचा जो उंबरठा आहे त्याच्यावर हे डोकं टेकवा। ठेव, त्याच्यावर हे डोकं टेकवा आणि देवाच्या मंदिराच्या उंबरठ्यावर हे डोकं टेकून मग आतमध्ये जाण, मग देवाच्या मूर्तीच्या डोळ्यात डोळे घालून पहा। तो देखिए क्या कहा शायर ने शेर में, इनकी आंखों से नूर मिलता है। किनकी? भगवान की। इनकी आंखों से नूर मिलता है, इनके दर से सुरूर मिलता है। देवाच्या डोळ्यात डोळे जर का घालून पाहिलं, हाँ, पण भगवान के आंखों में आंखें मिलाने को भी बड़ा धैर्य चाहिए, बड़ी हिम्मत चाहिए, खूप हिम्मत पाहिजे। आणि ज्या माणसामध्ये ज्याचं मन निर्मळ आहे, आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्टली कनेक्टेड टू द गॉड, बट व्हेन देन वी आर ट्राइंग टू द रिमेंबर टू द लॉर्ड एज गॉड फ्रॉम हियर ईच अँड एव्हरी टाइम। स्वामी विवेकानंद वॉज सेड दॅट। स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आपलं अंतर्मन भगवंताला जोडल्या गेलेलं आहे। प्रत्येक श्वासाश्वासामध्ये कृष्ण आहे। भगवंताच्या डोळ्यात डोळे घालून भगवंताच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याकरता माणसामध्ये विश्वास पाहिजे की मी देवाचा खरा भक्त आहे। आपण पाहत नाही तिथून खिसकतो। तुमचा अनुभव असेल, बरेच जण मारुतीच्या मंदिरात हे उदबत्ती लावली, मारुतीला आंघोळ घातली की लगेच लोक 5-10 मिनिटं सुद्धा दुनिया के पूरे काम करने के लिए संसारवासियों के पास में समय है। गौर फरमाना, सब काम कर रहे हैं, हम तो सब मोबाइल देख रहे हैं, सीरियल देख रहे हैं, फिल्म देख रहे हैं, यूट्यूब देख रहे हैं, व्हाट्सएप देख रहे हैं, जो नहीं देखना वो भी देख रहे हैं, खामखा वक्त ज़ाया कर रहे हैं, गंवा रहे हैं, टाइम पास भी कर रहे हैं।
लेकिन ये काम करने के लिए कोई समय नहीं है. म्हणून देवाच्या देवा डोळ्यात डोळे घालून पाहिला पाहिजे, त्याला पाहिजे हिम्मत. इनकी आंखों से नूर मिलता है. जो देवाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिल त्याला एक शक्ती मिळेल. जो देवाच्या मंदिराच्या उंबरठ्यावर डोकं ठेवेल त्याला एक चेतना मिलेल. इनकी आंखों से नूर मिलता है, इनकी दर से सुरूर मिलता है. आता है जो एक बार भगवान की इस दरबार में, उसे कुछ न कुछ जरूर मिलता है, उसे कुछ न कुछ जरूर मिलता है. काही ना काही मिळतंच ना, काही ना काही मिळतंच ना. आता तुम्ही इथं शिवमहापुराण कथा ऐकायला आले, मला माहीत नाही का आले, पण तुम्हाला माहिती आहे. काहीला कथा आवडत असेल, काहीला गायन आवडत असेल, काहीला नुसतं असं वाटत असेल बाबा एवढ्या लांबून आला की असं वाढलेली काय सांगतोय नेमकं. तो कुछ न कुछ जरूर मिलता है. और एक बात, भगवान के मंदिर में जो भगवान की मूर्ति है, हमारे वृंदावन में भगवान के मंदिर में जो मूर्तियां हैं उसको मूर्ति कहना भी पाप समझा जाता है. मूर्ति नहीं, साक्षात विग्रह. विग्रह में साक्षात, साक्षात ही है, देखने का नजरिया होना चाहिए. म्हणून 10 मिनिटं द्या. महादेवाला देत आहेत, आपल्या दुसऱ्या देवालाही जे कुलदैवत असेल त्यालाही द्या. 10 मिनिटं आणि तिथं जाऊन हे असे हात जोडा आणि देवाला प्रार्थना करा आणि देवाला म्हणा काय, मंदिर में रहते हो भगवन. हमारे पूज्य गुरुदेव का विश्व प्रसिद्ध भाव है. गोस्वामी विश्वविख्यात भागवत रत्न गोस्वामी पूज्य गुरुदेव मृदुल कृष्ण जी महाराज. मंदिर में रहते, मंदिरामध्ये राहतोस रे भगवंता. कधी बाहेर तू पण येत जाणारे, असं म्हणायचं देवाला. का, मी रोजच तुझ्या मंदिरात येतो. हे बोधेश्वरा, मी रोजच तुझ्या मंदिरात येतो. कधी मधी तू पण आमच्या घरी चहा पाणी घ्यायला येत जाणारे. मंदिर में रहते हो भगवन, मंदिर में रहते हो भगवन. जाया करो कभी बाहर भी आया, जाया करो मैं रोज तेरे दर आता हूँ, रोज तेरे दर आता हूँ. कभी तुम भी मेरे घर आया करो. मंदिर
बोलिए बोधेश्वर महादेव की। क्या भजन का है? मझधार में कश्ती है, गुरुदेव ने ये भी उन्हीं का है। और राह अनजानी है। हम कोई गायक नहीं, गायक 101 है। कथा में नींद नहीं आ जाए, कारण की कथेमध्ये तुम्ही बसल्यानंतर जांभळी आली, आळस आला, कथेचं फळ भेटत नाही, उलट माणूस पाप घेऊन घरी जातं. म्हणून हे थोडंसं भक्ती रस, हिलना डुलना, ताली बजाना, पावली फुगड़ी, ये सब होता है. इसको भक्ति रस बोलते हैं वृंदावन में. 101 भजन है, 101 भजन है. उम्र बीत जाएगी, सुना नहीं सकेंगे आपको. बहुत 101 भजन है. हम तो वैसे भागवत के वक्ता है तो कभी कभी चित्त उधर चला ही जाता है. वैसे तो शिव महापुराण सब कथाएं कर ही लेते, लेकिन भागवत मुख्य है ना, उसके भजन भी वैसे ही है. और वृंदावन का वक्ता कभी भागवत कथा सुनाए तो फिर तो वो दूध में घी और शक्कर हो जाएगा. 101 भजन है. कभी वृंदावन के वक्ताओं को सुनना, संस्कार आस्था पर. हम आए दिन ऐसी कथाएं सुन रहे हैं कि कोई सारा ही हमको उसमें नहीं मिल रहा है. सुनना ऐसे कभी कभी कथा है जो वृंदावन के विशिष्ट वक्ता है, ऐसे वक्ताओं की कथा सुनना. सूत महाराज 88,000 ऋषींना नैमिषारण्यात कथा सांगतात. महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही शांत ही गोष्ट लक्षात घ्या. सूत महाराजांना 88,000 ऋषींना, सूत महाराजांना 88,000 शौनकादिक ऋषींना 18ही पुराणाच्या कथा, 18ही पुराणाच्या कथा वेगवेगळ्या कालखंडामध्ये नैमिषारण्य तीर्थात सांगितल्या. आता ही शिव महापुराणाची कथा शंकराची, ही 88,000 शौनकादिक ऋषींना सूत महाराज सांगतात. पण कधी? आधी शंकरानं पार्वतीला सांगितली. क्रम आपण ऐकलाय पहिल्या दिवशी. पार्वतीनं कार्तिक स्वामीला, कार्तिक स्वामीनं नंदीजीला, नंदीजीनं सनत कुमाराला, सनत कुमारानं व्यासाला, व्यासाकडून ही सूत महाराजाकडे आली. सूत महाराजांना 88,000 ऋषीला नैमिषारण्यात सांगितली. पण सूत महाराजांनी यावेळेस ही शिव महापुराण 88,000 ऋषींना सांगण्याच्या अगोदर कुठे सांगितली माहिती आहे? सूत महाराज विद्येश्वर संहितेमध्ये सांगतात की तीर्थराज प्रयाग, काशीच्या अलीकडे प्रयागराज, जहाँ पर त्रिवेणी संगम है, गंगा यमुना सरस्वती. सरस्वती को तो ज्ञान कहा गया है और ज्ञान गुप्त ही होना चाहिए. कोई पूछे, कोई जिज्ञासा करे तो ही बोलना चाहिए. मन से ही बोलोगे तो लोग कहेंगे सटिया गया है, बहक गया है. बिना पूछे बोलना नाही. मलाही तुम्ही बोलवलं म्हणूनच थोडं वजनदार काम आहे. न बोलवताच इथे आलो तर त्याला काही अर्थ राहणार नाही, क्योंकि ज्ञान ये गुप्त होता है. म्हणून तुम्ही तीर्थराज प्रयागाला जा. तीर्थराज प्रयागाला तुम्हाला गंगेचा रंग वेगळा दिसेल आणि यमुनेचा रंग वेगळा दिसेल. गंगेचा रंग पांढरा आहे, शुभ्र, और यमुना का जो रंग है थोड़ा मैला है. और सरस्वती मैया ये अंतर्वाहिनी है, वो गुप्त अंदर से ही बहती है. वो देवी भागवत में कथा है. भगवान विष्णु की 4 पत्नियां हैं, लक्ष्मी मैया, गंगा मैया, सरस्वती मैया और तुलसी मैया. हमने एक ही सुनी होगी, नारायण की पत्नी लक्ष्मी, लेकिन ये चारों आपस में सौतने हैं. लक्ष्मी, सरस्वती, तुलसी और गंगा. तो गंगा ने तुलसी को श्राप दिया, तुलसी ने सरस्वती ऐसा श्राप दिया, इसलिए वो सरस्वती नदी बन गई. तुलसी का वो तुलसी मैया पौधा बन गई. अंतर्वाहिनी ती नदी आहे. आणि त्या त्रिवेणी संगमाच्या तटावर सगळे साधू संत यज्ञ करण्याकरता जमा झाले. आणि यज्ञ करण्याकरता जमा झाले. यज्ञ शंकराच्या उद्देशानं करायचा होता, शंकराचं तत्व जाणण्याकरता. आणि सूत महाराज म्हणाले त्या साधू संतांच्या यज्ञामध्ये मी तिथे गेलो. आता परंपरा काय आहे? एखादा ज्ञानी माणूस आला तर आपण पाया पडावं. पंढरीसी नाही कोण अभिमान, पाया पडे जन एक मेका. होय होय वार करी पाहे पाहे रे, किंवा मस्तक ठेंगणा करी संतांची या चरणा. हे माथा संतांच्या चरणावर टेकवायचं, असं आपली वारकरी परंपरा आहे. सूत महाराजाला आलेलं पाहिलं आणि सगळ्या संतांनी नमस्कार केला.
मननं कीदृशं ब्रह्मश्रवणं चापि कीदृशं कीर्तनं वा कथं तस्य कीर्तये तथद्याथायथम्. सूत महाराजांना सगळ्या संतांना शंकराचं तत्व विचारलं. का विचारलं त्याचं कारण आहे. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर विचारायचं असेल ना, कोणतंही असू द्या, जन्मकुंडलीचं असू द्या, ज्योतिषाचं असू द्या, ज्ञानेश्वरीचं असू द्या, गाथ्याचं असू द्या, ते कोणालाही विचारून चालत नाही बाबा. त्याचे जे मर्मज्ञ आहे, सूत महाराज पुराण के प्रकांड पंडित आहे की अदन्यान ध्वांत विद्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्यायी कथा सार मम कर्ण रसायन. तुम्ही आम्ही सगळे जीव आहोत अनेक, किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित मनोनी हा जीव भ्याला शरण गेला विठोसी. 1619 नंबरचा भंग आहे गाथ्यामध्ये. खूप वेळाला जन्माला आलो आणि खूप वेळ आपण मरण पावलो. या अनेक वेळा जे जन्म घेतले, प्रत्येक जन्माचं जे अज्ञान आहे, प्रत्येक जन्मातलं थोडं थोडं अज्ञान आपल्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक जन्माचं थोडं थोडं अज्ञान आपल्या ठिकाणी असल्यामुळे त्या प्रत्येक अनेक जन्माचं अज्ञान घालवण्याकरता ज्याच्याकडून आपल्याला कथा ऐकायची म्हटलंय, त्याच्यामध्ये करोडो सूर्याचं तेज पाहिजे. कोटि सूर्य समप्रभ. और किस वक्त में करोड़ों सूर्यों का तेज हो सकता है? बोले सूत में ही हो सकता है. और इसलिए सूत जी को देख करके सभी संत अपना आसन उठ खड़े हो गए, छोड़ दिया सबने आसन, प्रणति निवेदन कर दिया. आणि सूत महाराजाला म्हटले आम्हाला शंकराची कथा सांगा. सूत महाराज कथा सांगतात. श्रुतौवाच श्रवणादित्रिके शक्तो लिंगम वैरम च शांकरम संस्थाप्यम नित्यमभर च तरेत संसार सागरम. शंकराच्या लिंगाची पूजा जर का केली तर संसार सागरातून माणूस मुक्त होतो. तरेत संसार सागरात. पण कसं ऐका ना, आज शांती हॉस्पिटलला मी गेलतो ना, विषय प्रमाण, मी असं बिना प्रमाणाचं बोलत नाही. संस्थाप्य, तुम्ही जरा शंकराच्या लिंगाची स्थापना केली, श्लोक आहे संस्थाप्य नित्यम भ्यरच. जिस शिवलिंग की आपने स्थापना की है, सूत जी कह रहे हैं तीर्थराज प्रयाग में, जिस शिवलिंग की वैदिक मंत्रों से आपने प्राण प्रतिष्ठा की है और रोज उसकी पूजा अर्चना कर रहे हो, तो ऐसा व्यक्ति जिसने शिव की प्रतिष्ठा की है और रोज पूजा अर्चा कर रहा है, वह संसार से तरता है, इसमें कोई संदेह नहीं. सूत जी विद्येश्वर संहिता में 5वें अध्याय में पहले श्लोक में कह रहे हैं. स्थापना झालेली पाहिजे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आणखीन एक प्रमाण सांगतो तुम्हाला. अभी हम वृंदावनवासी, ये झोली माला होती हमारे इधर थैली हमेशा, ये जो ये 27 वाली, इसको 4 बार कर लिया तो 108 बन जाता है. 4 बार इसको पूरा फेर लिया जाए यहाँ से यहाँ तक तो ये बन जाता है 108. और ये तो 108 वाला है. कोई बोल सकता है इसका विज्ञान आपको मालूम है 108 क्यों है? कोई पब्लिक में से बोल सकता है? याचं कारण असं आहे, एक एक नक्षत्र के 4-4 चरण आहे. ॲस्ट्रॉलॉजिकली अँड द न्यूमरोलॉजिकली 27 नक्षत्र आहेत. तसे पंचांगामध्ये 28 आहे, पण एक हाइड आहे. हाइड आहे म्हणजे अभिजित. अभिजित है लेकिन लिखा नहीं होता है पंचांग में. और 27 है भरणी, कृतिका, पूर्व भाद्रपदा, उत्तर आषाढा. एका एका नक्षत्राचे 4-4 चरण आहे. माळीत 108 बनी का? नीट लक्ष द्या. एका एका नक्षत्राचे 4-4 चरण आहे. काय म्हटलं मी? हां. आणि म्हणून त्या 27 नक्षत्राला एका नक्षत्राचे 4 चरण आहे. म्हणून एका नक्षत्राचं 4 चरणाच्या द्वारे स्मरण करायचं आणि ह्या 108 मनी 27 चोक बरोबर संख्या 108 येते. हा जो जप आपण करतोय हा नक्षत्रयुक्त पंचांगयुक्त असला पाहिजे. कसाही जप केला आणि केव्हाही जप केला तर चालत नाही. जप करण्याचा प्रकार आहे. सोफा सेटवर बसल्या बसल्या कोणता जप करावा, झोपल्यावर कोणता जप करावा, स्नान झाल्यावर कोणता जप करावा,
हे सगळं माहिती पाहिजे. गुरु मंत्र का जप कभी भी कर सकते हो, गुरु मंत्र का जप कभी भी कर सकते हो, साफ सुथरा होकर के कोई नहीं. लेकिन जितने भी मंत्र अनुष्ठानात्मक है, बीज मंत्र है, जिसके आगे ओम लगा है, ऐसे मंत्रों का जाप ये दिन रात नहीं किया जा सकता. यदि करेंगे तो दोष लगेगा, बहुत बड़ा दोष हो जाएगा. 27 नक्षत्र, एका नक्षत्राचे 4 चरण आहेत. नक्षत्र युक्त जप करण्याकरता याच्यामध्ये 108 मणी आहे, हे लक्षात घ्या. आता एक माळीचा जप केल्यावर आपण धरतो 100, पण 108 आहे, कारण की माळ 108 शिवाय पूर्ण होत नाही, हे त्याचं कारण आहे. आणि हे 27, हे 108, हे तुम्हाला प्रत्येकाला गरज आहे. पण आता जर का तुम्ही आमच्यासारखी माळ अशी गळ्यात अडकवली रस्त्याने निघाले तर लोक म्हणते बाबा त्याला देवाचं येड लागलंय, असं होऊ शकतं. बरोबर आहे ना, त्याला देवाचं येड लागलंय. आता उदाहरणार्थ आम्ही इथे केस वाढून बसलोय, बरोबर, जटाधारी, आम्ही आश्रमाची परंपरा सांगितली, गळ्यामध्ये माळा आहे, कानामध्ये कुंडल आहे. हेच एखाद्या पोरानं समजा जीन्स पॅन्ट घातली, टी शर्ट घातलं आणि केस वाढवले आणि जर का हे बाळ्या घातलेले लोक म्हणते काय भंगरीपणा लावला रे, आणि म्हणतात ना लोक काय टुकारपणा लावला. म्हणजे लक्षात येते का मी काय बोलतोय. ॲज पर आवर प्रोफेशन, ॲज पर आवर फील्ड, ॲज पर आवर वर्क, वी कॅन टेक धिस एव्हरीथिंग. थिंग्स म्हणजे वस्तू. त्या वस्तू आपण अशा आभूषण केल्या पाहिजे. वारकरी आहे तर टोपी घातली पाहिजे, माळ घातली पाहिजे, धोतर घातलं पाहिजे. वारकरी आहे तर काकडा म्हटला पाहिजे. वारकरी आहे ना, वारकऱ्याला काकडा कंपल्सरी आहे. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीन जनाची सावली, ये धावोने स्मरताची पंढरपुरीचे भीमातली, सुंदर मनोहर कोणी करते भेटीसाठी निष्ठ तसे, किरीट कुंडले मंडित श्रीमुख्या अति सुंदर शोभत, गळा वैजयंती डुल्लत. मी सगळे अभंग सांगत बसलो तर 8 दिवस नाही, आपल्याला 1 वर्षही पुरणार नाही. वारकरी येत हे त्यांनी केलं पाहिजे. बाबा वारकरी, आमचे यूट्यूबवाले भैया गेले, ते म्हटले बाबा मी कीर्तनात सांगत असतो, बऱ्याच वारकऱ्यांच्या हरिपाठन काकडा पाठ नाही आहे. अनफॉर्च्युनेटली आय वुड लाईक से टू वन मोर थिंग फॉर हिअर. मला दुर्दैवानं सांगावं लागतं, हे सांगू तर नाही, माझा तेवढा अधिकार नाही. वारकरी लोकांना हरिपाठन काकडा पाठ नाही. अरे वारकऱ्याची संध्या आहे हरिपाठन काकडा म्हणजे. ब्राह्मण लोक त्रिकाल संध्या करतात, वारकरी की संध्या वो 65 अभंग पाठ होने चाहिए काकड़ा के, और ज्ञानेश्वर महाराज का हरिपाठ पाठ होना चाहिए पूरा. हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लया शिक्षण मात्रे, तृण अग्नि मेळे समरस झाले, तैसे नाम जपता केले हरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. वारकरी असून हरिपाठ काकडा जर का पाठ नसेल तर त्याला प्रमाण लावता येईल. पापाची गणना असं लिहिलेलं नाहीये, हे अनुमान प्रमाण आहे. आपण जी गोष्ट करतो ती इमानदारीनं जर का नाही केली. आता इथे आम्ही आल्यावर तुम्हाला काही वेगळं वाटलं असेल, कारण गावात असा प्रोग्राम याच्या आधी म्हणजे कथा होतात, पण हायटेक कथा झाल्या नसतील. पण हा नियम आहे सगळा. नियम धर्म से चलो, बाकी कुछ नहीं भी आया तो चल जाएगा. परंपरा और नियम कभी छोड़ना नहीं. आता मी तुमच्या गावामध्ये आलो, काही ओळख होती का इथं? काय माझं कोणी नातेवाईक राहतं का? कमिटीतलं कोणी माझा मित्र आहे? इंस्टाग्राम के एक वीडियो मात्र से, बस एकच वीडियो सुनाऊंगा मैं आपको. शिव तांडव तो मैं पूरा ही सुनाऊंगा आपको, पूरी रियाज करके. वो कीर्तन का 2 श्लोक है शिव तांडव का वो, और ये शिव महापुराण के कुछ ब्रांडेड वीडियो जो पड़े हैं.
आणि त्याच्यामध्ये ती माहिती जी दिल्या गेली आहे ती अशा पद्धतीनं दिल्या गेली की महाराष्ट्रात तर लोक फोन करतात, महाराज शंकराचं मंदिर बांधायचं, मग नंदी कोणीकडून पाहिजे, हे कुठून पाहिजे, मग महाराज असं झालं, माझ्या तोंडावर चट्टे यायला लागले. म्हणलं चट्टे गिट्टे तुमच्या याच्यावर यायला लागले तर मी काही उपाय गिपाय सांगणारं माझ्याकडं ते काही नाही आहे. जे काही आहे हे शास्त्रशुद्ध आहे आणि त्याच्याकरता तुम्ही डॉक्टरकडे जा. मी ते काहीच सांगणार नाही, कारण की जे आहे ते मी सांगेल, जे नाही ते मी भपका करणार नाही. आणि आजकाल लोकाला काय आहे, लोक दुःखात आहे आणि दुःख जर का विकायला निघलं तर खूप नोटा भेटतील. बस फक्त दुःखच विकायचं. लक्षात येत आहे का मी काय बोलतोय बाबा? व्हॉट इज द मेन सोर्स? मेन सोर्स क्या है? मूल तत्व काय आहे? मूल तत्व भगवान शंकर मूल तत्व है. भगवान शंकर आदि गुरु है. भगवान शंकर से नारायण, नारायण से ब्रह्मा, ब्रह्मा से मरीचि, ब्रह्मा से मरीचि, मरीचि से कश्यप और कश्यप की 13 पत्नियां और वहां से फिर संसार बढ़ा है. हे मूल तत्व है बाबा. आपला महाराष्ट्र आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा चालत नाही. ॲक्ट आहे आपल्याकडं. असं जर का काही सांगितलं ना, दिवसा ढवळ्या हातकाड्या घालून आपल्याला जावं लागेल. याच्यामध्ये जे लिहिलं ते खरंच सांगितलं पाहिजे, पण जे याच्यामध्ये नाही ते सांगू शकत नाही. कारण वारकरी संप्रदायाची एक मर्यादा आहे. वारकरी संप्रदायाचा एक सिद्धांत आहे, नामस्मरण करा म्हणतात फक्त आणि विषय संपला. नामस्मरण मानुष पवित्र होतो. हमारे वृंदावन में एक प्रेमानंद बाबा है, कई सारे लोग फॉलो भी करते होंगे उनको. प्रेमानंद बाबा, उनसे बेहतरीन संत वर्तमान समय में तो इस धरती में कोई है ही नहीं. वो बोलते हैं बस नाम जप करो 3 घंटा, फिल्म देख सकते हो 3 घंटा, सीरियल देख सकते हो 3 घंटा, 3-3 घंटे रात में 7 से 10 या गोजीरवाण्या घरात वगैरे पाहू शकता. मग 3-3 घंटे नाम जप न करायला काय झालं? सिर्फ उपायों से नहीं होने वाला, बात की ओर ध्यान देना है मेरे. उपाय करा तुम्ही, हरकत नाही, फक्त उपायानं होणार नाही. उपायनं जर का झाला असतं तर जुन्या काळातले साधू संत काही येडे होते काय? हजारो वर्ष तपश्चर्या करायला. अंगावरती पार हड्डियां, ऐसा हड्डियों का ढांचा बन जाता था, पूरा सूख जाता था और शरीर के ऊपर ऐसा वारुल जम जाता था, तभी भी भगवान नहीं आते थे. बिना उपाय ठीक है, लेकिन उपायों के साथ में ये जप होना चाहिए. ऐसी सुबह न आए न आए ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे न आए शिव का नाम. ऐसी सुबह न आए ऐसी शाम.
आशीष कर्ण ये, असं या भजनाचा अर्थ आहे. आशीष कर्ण येवो न येवो अशी संध्याकाळ, ज्या दिवशी मुखाला माझ्या, ज्या दिवशी मुखाला माझ्या न येवो बोधेश्वरच नाम. उपायों के साथ में यदि आपका जप नहीं है, नाम जप नहीं है, परमार्थ में चित्त त्रिवेणी संगमी, नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामे तरते व्यर्थ, नामा से विन्मुख पुनर पापिया हरविंद धाव्या न पेवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. 10वां अभंग हरिपाठातला ज्ञानेश्वर महाराजांचा. बहुत जप करना चाहिए. सांसों की माला पे सिमरू मैं पी का नाम. और मीराबाई जैसा पूरा पूरा ऐसा दीवाना बन जाना चाहिए. वो मीराबाई तो बस राजा की कन्या होकर के भी नाचती थी. तो ऐसी मान्यता है द्वारका की संतों की कि सीधा नाचते 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 मीराबाई भगवान श्री कृष्ण के हृदय में समाहित हो गई द्वारिका में. क्यों क्यों? प्रेम के रंग में ऐसी डूबी, बन गया एक हीरो. है मेरे ठाकुर गोविंद. बन गया एक हीरो, अपने आप से बातें करते 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 आप बनी मैं शान. अज सासों की माला पे सिमरू मैं ही काना. सासों की माला पे सिमरू राधे श्याम सीताराम भोलेनाथ भोलेनाथ. श्वास श्वास पर कृष्ण भज, व्रथा श्वास मत खोल. आहे ना होते. उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू, अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. 21,600 वेळेस प्रत्येक जीव श्वास घेतो. ब्रीद इन ब्रीद आउट. त्याच्यामध्ये असं संकल्प करायला पाहिजे. म्हटले जपाचे 3 प्रकार आहे. वाचिक जप, जप के 3 प्रकार कहे गए हैं नित्य पूजा प्रकाश में. एक है वाचिक, मुख से बोल करके जो हम करते हैं. एक है उपांशु और एक है ये अजपा जप. माने कि दिन से सुबह से लेकर के रात में सोने तक जो आदमी 21,600 सांस ले रहा है, उस हर सांस में अंदर भगवान का नाम जाए और बाहर में भी भगवान का ही नाम पडे. जपाला खूप महत्व दिलंय शिवमहापुराणामध्ये. इथं कुठंच असं लिहिलं नाही काय, इथं कुठंच असं लिहिलं नाही की फक्त उपाय उपाय उपाय. मी घाबरवतोय असं नाही आहे, पण भक्ती तर श्रेष्ठ, भक्ती तर खरी शास्त्रसंमत असली पाहिजे म्हटले. उपाय जरूर करा, पण नुसतं उपायनं देव भेटणार नाही. तुम्ही म्हणाला असं कसं भेटणार नाही, कारण तुमच्या आधी बरेच जण घंट्या वाजवतात. आता सगळेच जण घंट्या वाजवतात, तर देवाने नेमकी घंटी तरी कोणाची ऐकावी? तुम्हाला जर का असं वाटत असेल बोधेश्वरांना आमची घंटी ऐकावी, आमच्या करता पळत पळत यावं त्यांनी, तर काय करावं लागेल? सगळ्यात जास्ती आधी उठून काय आहे माहिती आहे का? एक महादेवाला तर पाणी सगळेच घालतात ना. तुम्ही नवीन काय करतात? एक्सटेन्शन. एक्सटेन्शन काय म्हणता येईल त्याला? जास्तीचं पाणी सगळेच घालतात महादेवाला. भस्म सगळेच लावतात, बेल सगळेच वाहतात. नैवेद्य जास्ती ज्यादा. 1 लोटा जल से काम नहीं बढ़ेगा, आपको 3 लोटा जल चढ़ाना पड़ेगा, तब जरूर ध्यान जाएगा महादेव का. सुबह, दोपहर को, शाम को 3 समय भस्म लगाना पड़ेगा
और 3 समयों का स्नान करके दारिद्र धन शिव स्तोत्र का पाठ करना पड़ेगा। त्रिकाल संध्या है ब्राह्मण के लिए, वैसे वारकरियों को भी त्रिकाल संध्या है। वारकऱ्याची त्रिकाल संध्या माहिती आहे काय? सकाळी वारकऱ्यानं ज्ञानेश्वरी वाचावी 1, दुपारी तुकाराम महाराजाचा गाथा वाचावा 2 आणि संध्याकाळी भावार्थ रामायण वाचावं 3। वारकऱ्यांची त्रिकाल संध्या, याला प्राकृत प्रस्थानत्रयी असं म्हटलेलं। आणि काकडा आणि हरिपाठ, काकडा आणि हरिपाठ हे श्वासाश्वासामध्ये पाहिजे वारकऱ्याचं, बिलकुल हे बाय हार्ट असलं पाहिजे, म्हणजे बिलकुल पाठच असलं पाहिजे। भलेही तुम्हाला ते टाळत वाजवता येऊ का नाही। आजकाल आपण पाहतो मोठमोठे गायक आहे पण पत्ताच नाही, प्रमाणही पाठ नाही, भजनी मालिकाही पाहिलेल्या नाही आणि हरिपाठ तर पाठच नाही 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 असं आहे ते। म्हणून ये मूल तत्व तो क्या है, जप करना ये मूल तत्व है। भृगु ऋषीने श्राप दिला होता, सगळ्या देवतांना यज्ञ करायचं ठरवलं आणि यज्ञामध्ये त्या यज्ञाचं फळ कोणाला द्यायचं म्हणून भृगु ऋषींना उत्तरदायित्व दिलं आणि भृगु ऋषींना सांगितलं जा ब्रह्मा विष्णू महेश तिघांकडे वैकुंठात सत्य लोकामध्ये आणि विष्णू लोकामध्ये जा आणि कोणता देवता पात्र आहे यज्ञाचं फळ देण्याकरता शोधून आणा। भृगु ऋषी सगळ्यात आधी ब्रह्मदेवाच्या सत्य लोकामध्ये गेले। ब्रह्मदेवाच्या बायकोचं नाव काय? सावित्री माता। ब्रह्मदेव माता सावित्रीचं नृत्य पाहत बसले होते। साधू संत आले घरातोची दिवाळी दसरा, साधू संताला घरी बोलवू नका आणि बोलवलं तर पूर्ण फॉर्मॅलिटी माहीत पाहिजे की पद्धत काय आहे। पार्वते पतये हर हर महादेव की जय, बोलिए बोधेश्वर भगवान की, कृष्णेश्वर महादेव की, सोमनाथ भगवान की जय। बसून जा सगळेजण, एक 5-10 मिनट में भक्ति रस में प्रवेश करेंगे। भृगु ऋषीनं पाहिलं, ब्रह्मदेवानं स्वागत केलं नाही भृगूचं, भृगूला पाहिलंही नाही। सत्य लोकात भृगु ऋषी गेले, ब्रह्मदेवानं पाहिलंही नाही। तळपायची आग मस्तकाला गेली भृगु ऋषीची, मी यज्ञाचं फळ द्यायला या देवाकडे आलो, हा लक्षही देत नाही। ब्रह्मदेवाला श्राप दिला भृगु ऋषीनं, शंकरानंही दिला, पुढे कळेल आपल्याला लगेच। पण भृगु ऋषीनं ब्रह्मदेवाला श्राप दिला कि तुम्ही ब्रह्मदेव हो, आप प्रजापिता हो, लेकिन आप श्री लंपट हो। आपको इस बात की समझ नहीं कि घर पर कोई साधु संत आ गया, मेहमान आ गया, आप शिष्टाचार को नहीं जानते, आप यज्ञ का फल लेने के लायक नहीं हो, इसलिए मैं आपको श्राप देता हूं कि आज से दुनिया में कोई भी आपकी पूजा नहीं करेगा। भृगु ऋषि ने ब्रह्मदेव श्राप दिला। दुनिया में एकमात्र ब्रह्मा जी का मंदिर है राजस्थान में, पुष्कराज, पुष्कर। और किसी के घर में ब्रह्मा जी की फोटो दिखाई देती है क्या? किसी गांव में उनका मंदिर है क्या? किसी के देव के ग्रहों में भी उनकी मूर्ति नहीं है। श्राप दिला। मग गेले शंकराकडं, आपल्या महादेवाकडं भृगु ऋषी। भगवान महादेव सुद्धा माता पार्वती सोबत गप्पा मारत बसले होते, एकांतवासामध्ये होते। भृगु ऋषी आले, भगवान भोलेनाथ तो वैसे ही भोले हैं, बिलकुल भोळे आहेत। भृगु ऋषीला याही म्हटले नाही, बसाई म्हटले नाही, याही म्हटले नाही, बसाई म्हटले नाही। महादेवाला सुद्धा श्राप दिला की तुम्ही श्री लंपट आहे, म्हणून आजपासून हे महादेवा, हे भोलेनाथा, जगामध्ये तुमची पूजा कोणीच करणार नाही। काय श्राप दिला? आणि नंतर पश्चाताप झाला। शंकराची जर का पूजा नाही केली तर वाटोळ होऊन जाईल जगात, कारण शंकरच मेन देव आहे ना, शंकराचा आधी अंत नाही आहे। नंतर म्हणले आता तर मी तुम्हाला श्राप दिला, पण जाऊ द्या, आता महादेवा तुमची पूजा करणार नाही, म्हणजे तुमच्या या शरीराची कोणी पूजा करणार नाही, तुमच्या मूर्तीची पूजा करणार नाही, पण सगळं जग तुमच्या शिवलिंगाची पूजा करेल। हे शिवलिंग ही शिव का? शिवलिंग म्हणजेच शंकराचं शरीर आहे। पण आता एक गोष्ट आहे, आपलं शास्त्र सांगतं सगुणाची पूजा केली तर माणूस सगुण भष्टा निर्गुण पावला, हरिपाठामध्ये एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे। तुम्हाला जर का त्या देवाची पूजा करताना त्याच्याविषयी प्रेम नाही, आकर्षण माहीत नाही, माहीत नसताना पूजा केली तर कोणी सांगू शकेल का इथं की महादेवाच्या लिंगाची पूजा करता तर महादेवाचं जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचे डोळे कुठे, नाक कुठे, कोणी सांगू शकेल का? पण त्याचं काही मॅथमॅटिक्सच नाही आहे, बरोबर आहे, सांगता येणार नाही। आणि मग तुम्हाला सांगता येत नाही तुम्ही पूजा कसं काय करता, कारण ते निर्गुण आहे ना। हेच तर याच्यामध्ये लिहिलंय, निर्गुण की पूजा पहले नहीं होती है, और भगवान शिव का लिंग ये निराकार निर्गुण तत्व है, जबकि उनका जो रूप है मूर्ति कर्पूर गौरम, शुभ्र कापरा सारखा पांढरा रंग, कर्पूर गौरम,
करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। एकदम गोरे गोमटे भगवान शंकर, कापडासारखा रंग, सर्वांगाला भस्म लावलेलं, नागाचंच जानवं घातलेलं, वासुकी सर्प, गळ्यामध्ये मुंडमाळा म्हणजे राक्षसांचे कापलेले मुंडके आणि त्याची घातलेली माळा गळ्यामध्ये, वाघाचे कपडे घातलेले, हत्तीच्या कपड्यावर बसलेले, हातामध्ये त्रिशूळ, त्याला लावलेलं डमरू सारखी धार टपकते आहे आणि इथे डोक्याला जे आहे ते चंद्र, असं दिव्य स्वरूप भगवान शंकराचं. हे सगुण आहे. फोटोत पाहतो आपण, समोरच फोटो लावलेला आहे ना, पण पूजा याची होत नाही आणि याचं ज्ञान आहे तुम्हाला, पण याची पूजा आपण करत नाही. थोडी करतो हारगंध वगैरे, पूजा शिवलिंगाचीच करतो. तुळशीच्या कुंडीतला महादेव असू द्या, पिंड का मंदिरातला बोधेश्वर असू द्या, का द्वादश ज्योतिर्लिंग असू द्या, पण त्याचं ज्ञान नाही. कारण ऐका, भगवान शंकराला जेव्हा भृगु ऋषीने श्राप दिला होता, मूर्तीची पूजा जर का केली कलियुगात तर दोष लागत नाही, पण श्राप दिलेले का कोणी करणार नाही म्हणून करत नाही. जर का केली मूर्तीची पूजा तर दोष नाही आहे. पण भगवान शंकर म्हटले, भृगु ऋषीने मला श्राप दिला, कोणीच माझ्या मूर्तीची पूजा करणार नाही. का? कारण माझं मूर्ती हे माझं सगुण साकार रूप आहे आणि माझं शिवलिंग हे निराकार निर्गुण तत्व आहे. पण मी शंकर, शरीरधारी शंकर, पूर्णावतार शंकर, आदि गुरु शंकर, आदि योगी शंकर, जगत पालक शंकर, मैं शिव शंकर ही मेरे शिवलिंग में विराजित हूं. अब जब मेरा शिवलिंग ये निराकार निर्गुण तत्व है, लेकिन मेरे मूर्ति की पूजा कोई नहीं करने वाला है, इसलिए मैं ही शिवलिंग में वास करता हूं और इसलिए शिवलिंग निराकार निर्गुण तत्व भी है और सगुण साकार तत्व भी है. शंकराचं जे शिवलिंग हे निराकार निर्गुण तत्वही आहे, पण शंकराची मूर्तीची पूजा करत नाही म्हणून मूर्तिमान शंकर ते शिवलिंगच विराजित आहे, म्हणून ते सगुण साकार तत्वही आहे. म्हणून माणसानं केलेली पूजा त्या शंकराला तत्काळ कळते. कुठलाच संदेह नाही यामध्ये, कुठल्याच प्रकारची अडचण नाही. एक बार सभी तीर्थ यात्रा करनी चाहिए. भारत में जितने भी तीर्थ है, महत्वपूर्ण मैं बात कह रहा हूं, भारत में जो देखने लायक चीज़ें हैं, कोई शहर है, कोई गांव है, और विशेष रूप से जितने भी हमारे तीर्थ है, स्थान है, क्षेत्र है, तो भारत से बेहतरीन तीर्थ स्थान विश्व में और कहीं पर नहीं है. ये सुभाषितकार ने भी लिखा है एक सुभाषित में, हिमालयम समारभ्यम यावत इंदु सरोवरम तम देव निर्मितम देशम भारतवर्षम प्रचक्षते. ये जो भारत नाम का देश है, ये देवताओं ने बनाया है, किसी इंसान ने नहीं बनाया है इसको. यहाँ पे तो साक्षात राम आए, उसके बाद में कृष्ण आए, भोलेनाथ आए. देवतांच्या हातानं बनलेला देश आहे भारत. अनफॉर्च्युनेटली बऱ्याच लोकांना भारत सुद्धा सगळा पाहिला नाही. कोण कोण आहे याच्यात ज्यांचे 4-4 धाम झाले? बरेच आहेत. चांगलं आहे. द्वादश ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, देवीचे 3.5 पीठ, हा, रेणुका देवी, देवी भागवतातली, तुळजा भवानी. आता हे देवी भागवत नाही तर तुम्हाला असं भयान करून टाकलं असतं बाजाला. 9 साडी नेसून बाई लुगडी, मावर गडावर रेणुका खेळत. काय बाय सांगू आंब्याच्या माझं नटन, जरीच्या चोळीला लावाय सोन्याचं. जितनी भी पूरी विश्व में, पूरी दुनिया में, भारत में, महाराष्ट्र में शिव के जितने भी मंदिर है, तो शिवलिंग तो करोड़ों है, अनंत है. अभी अब तो बहुत हो रहे हैं, लेकिन सबसे पहला शिवलिंग कब आया, कहां पर आया भारत में, और किस जगह और किस तिथि में आया? हाथ में चावल रखना यदि है, नहीं है तो फिर कल से, ठीक है. लिंगेश्वर महादेव का प्राकट्य है. भगवान शंकर सगळ्यात आधी या जगामध्ये शिवलिंग बनून आले. शंकरच होते, पण शंकरातून शिवलिंग झाले. काय कारण ऐका. पुरा कदा
चितोगिन्द्रः विष्णुरविषधरासुरः सुष्वापपर्या भृत्य सूत महाराज तीर्थराज प्रयागामध्ये सगळ्या संतांना सांगतायत. पहिल्यांदा त्यांनी तीर्थराज प्रयागामध्ये कथा ऐकवली आणि दुसऱ्यांदाच 88,000 ऋषींना ऐकवतात. तर सूत महाराज तीर्थराज प्रयागामध्ये सगळ्या संतांना सांगतायत शंकराला शिवलिंग बनून येण्याचं काय कारण आहे. तर कारण सांगताना असं सांगितलं की भगवान शंकरापासून विष्णू आणि विष्णूपासून ब्रह्मदेव भागवतात जगृहे पौरुषम रूपम भगवान महदा दिवी संभुतम षोडश कल्मादो लोकशिस्त्रोक्षया 131 श्रीमद भागवत स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 1 भगवान शंकरापासून विष्णु और भगवान नारायण क्षीर सागर में सो गए शेषनाग पर. अनंतम वासुकिम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम च धत्राष्टम तक्षकम कालियम तथा एतानि नवनागानि नागानांच महात्म्यनाम सायंकाल पठे नित्यम प्रातःकाल संसार का भरण पोषण करने का जिम्मेवारी रिस्पॉन्सिबिलिटी इज टेकन नॉट ए गिवन. ये भगवान नारायण पर थी, लेकिन भगवान नारायण को पता है अकेले के बस की बात नहीं है, झमेला बड़ा कठिन है. इसलिए भगवान नारायण ने सोते सोते क्या कर दिया, अपने नाभि से एक रस्सी बाहर निकाली सुवर्ण की और उसको सोने का कमल लगा था. उसी से ब्रह्मा की उत्पत्ति हुई अन्य पुराणों में, लेकिन शिव महापुराण में अलग कथा है ब्रह्मा जी की उत्पत्ति की. बाकीच्या पुराणात तुम्हाला विचारलं ब्रह्मदेव कुठून आले, तुम्ही काय सांगणार आहे. हा, ब्रह्म कुठून, विष्णूच्या नाभी कमलातून. पण शिव महापुराणात तशी कथा नाही. ऐका, शिव महापुराणामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म शंकराच्या उजव्या हातापासून सांगितलाय. सूत महाराज सांगतात विद्येश्वर संहितेमध्ये. असं का हो, एकाच माणसाचा जन्म दोनदा, तसं नाही आहे ते, तसंच आहे. पुढे सांगतो. वास्तविक पाहता भगवान ब्रह्मदेवाचा जन्म शंकराच्या उजव्या हातातूनच झालेला आहे. पण ब्रह्मदेवाला गर्व होईल पुढं, आणि हा विष्णूला पिता मानणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाला शंकरानं आपल्या उजव्या हातातून जन्म देऊनही ब्रह्मदेवाला कळायच्या आधीच ब्रह्मदेवाला विष्णूच्या नाभी कमलात नेऊन ठेवलं, नाभी कमलातून बाहेर काढलं विष्णूच्या. लक्षात येत आहे का, शिव महापुराणात लिहिलं भगवान ब्रह्मदेवाचा जन्म शंकराच्या उजव्या हातातून आहे, सूत महाराज सांगतायत शिव महापुराणात. आणि भगवान विष्णूचा जन्म डाव्या हातापासून आहे शिव महापुराणात. ती कथा पुढे येईल विष्णूची. आता ब्रह्मदेवाचा जन्म उजव्या हातातून झाला, विष्णूचा जन्म डाव्या हातातून झाला. विष्णूला वैकुंठ क्षीरसागर देऊन टाकलं, तुम भरण पोषण करो. ब्रह्मा जी को कहा तुम सृष्टि बनाओ, और ब्रह्मा जी को कहा तुम विष्णु की आज्ञा पालो. शंकरानं दोघांना दोन कामं देऊन टाकले, तुम सृष्टि बनाओ और तुम भरण पोषण करो. लेकिन ब्रह्मा तुम्हारे पिता नारायण है, तुमको उन्हें ही पिता मानना है और उनकी ही आज्ञा का पालन करना है. ब्रह्मदेव ने कहा ठीक आहे. पण एक दिवस काय झालं काय माहिती, विनाशकाली विपरीत बुद्धी. एकाएकी ब्रह्मदेवाच्या डोक्यामध्ये काय, मी मोठा असा विचार घुसला. बुवा कसा घुसला ते माहिती नाही, पण याच्यामध्ये लिहिलं ते. आणि जो ब्रह्मदेव रोज जाऊन वैकुंठामध्ये भगवान विष्णूला नमस्कार करायचा ना, तो ब्रह्मदेव तडका फडकी गेला. आणि ब्रह्मदेव भगवान विष्णूला नमस्कार न करता म्हणाला, हे विष्णू परमात्मा, हे नारायणा, आत्तापर्यंत तू माझा पिता आहे, मी तुझा मुलगा आहे समजून मी तुला नमस्कार करत होतो. हा माझा गैरसमज होता. आता लवकरात लवकर तू तुझ्या सिंहासनावरून उठ आणि उठून मला नमस्कार कर. काय म्हटले ब्रह्मदेव विष्णूला, तुझ्या सिंहासनावरून उठ आणि मला नमस्कार कर. ब्रह्मदेवाला विष्णू म्हणाले, अरे पुत्रा, तुझा जन्म झाल्यापासून तू मला नमस्कार करतो, मी तुझा बाप आहे, तू माझा मुलगा आहे, आणि रोज तू मला नमस्कार करतो आणि आज तू मला नमस्कार करायला सांगतोय. झालं काय तुला? मला काही नाही झालं, गैरसमज होता माझा. मी तुम्हाला मोठं समजायचो पण तुम्ही मोठे नाही. ते कसं काय? पहले मैंने सृष्टि को बनाया है, उसके बाद में आप पाल रहे हो. जब मैंने बनाया है तब आप पाल रहे हो. यदि मैंने बनाया ही नहीं तो आप क्या पालोगे? पालने वाले से बनाने वाला श्रेष्ठ होता है. मी आधी सृष्टि बनवली मग तुम्ही पाळते म्हणून मी मोठा आहे, पण तुम्हाला नमस्कार कर. देखो मेरे बाल भी सफेद हो चुके हैं. काही काहीचे विटॅमिन कमी पडले नाही, केस पांढरे होतात. काही काहीचे टेन्शन नाही होतात. काही सगळ्यांचेच वयाने थोडे होतात. भगवान विष्णू ब्रह्मदेवाला समजून सांगू लागले, अरे पुत्रा तसं नाही, मी मोठा आहे, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव म्हटले नाही मी मोठा आहे. विष्णू म्हटले मी मोठा आहे.
ब्रह्मदेव म्हणले मी मोठा आहे. दोनों में जंग छिड़ गई और विवाद इतना बढ़ा, पूरी त्रैलोक्य में हर किसी के कान तक जाकर के पहुंचा कि ब्रह्मा और विष्णु में जंग छिड़ गई है. मैं बड़ा, मैं बड़ा, मैं बड़ा, मैं बड़ा. आता दोघंही ऐकायला तयार नाही आहे. वत्सका स्वस्तिः क्वचिद वर्तते मम शासनात् जगच्च देवता वंशः स्वस्वकर्मणि किन्नवः. दोघं जण नीट ऐका, दोघं जण विवाद करत 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 वैकुंठ लोकातून कुठे गेले माहितीये का? मी मोठा, मी मोठा, मी मोठा, मी मोठा असं करत करत विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेव कुठे गेले माहिती का? अरुणाचल प्रदेशमध्ये गेले भौगोलिक दृष्ट्या. आणि भगवान शंकराचं सगळ्यात आधी लिंग जे भारतात बनून आलं, शंकर लिंग बनून आले ते अरुणाचल प्रदेशमध्येच आले. तिथेही सांगतो, टाईमही सांगतो, ऐका पुढे. त्या अरुणाचल प्रदेशमध्ये दोघं जण विवाद करत करत गेले. मी मोठा, मी मोठा, मी मोठा, मै बडा, मै बडा, मै बडा, मै बडा, मै पोडा असं करता करता अरुणाचल प्रदेशमध्ये गेले. दोघांचं भांडणच संपणार. मग भगवान शंकरानं मध्यस्थी केली. या दोघांचा चालू असलेला वाद, तो वाद संपुष्टात आणण्याकरता भगवान शंकरानं एक अद्भुत माया रचली. भगवान शंकर एक दिव्य अग्निमय स्तंभ के रूप में दोनों के बीच में प्रकट हो गए और यही महादेव का लिंगेश्वर अवतार हुआ. यही सबसे पहले महादेव भारत में अरुणाचल प्रदेश नाम के राज्य में अग्नि का स्तंभ माने कि शिव का लिंग बन के आए. अग्निमय स्तंभ, क्यों अग्निमय स्तंभ? 12 ज्योतिर्लिंग है ना. ज्योतिर्लिंग क्यों कहते हैं? हर लिंग की उत्पत्ति ज्योति से हुई है, इसलिए ज्योतिर्लिंग. म्हणून पहिल्यांदा अग्निमय स्तंभ. खंबा म्हणजे वेदी, खंबा म्हणजे लिंग आणि आग म्हणजे वेदी. खंबा म्हणजे लिंग आणि आग म्हणजे वेदी. आणि ब्रह्मदेवाच्या मधातून, मृत्यूलोकातून, पाताळातून निघाला. विष्णू ब्रह्मदेवाच्या मधातून वरती स्वर्गात गेला. भूरलोक, भोरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, महलोक, विष्णुलोक. और दोनों घबरा गए, ये क्या चीज है भैया? अंदर से आवाज आई, ओम नमः शिवाय. सबने पहचान लिया, ऐसी लीला तो भगवान शंकर ही कर सकते हैं, इनके सिवाय कौन कर सकता है? शंकर जी का प्राकट्य हुआ उसी शिवलिंग से. बोले लिंगेश्वर भगवान की, द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय. सगळ्यात पहिले भगवान शंकर अरुणाचल प्रदेशमध्ये अग्निमय स्तंभ म्हणजे शिवलिंग बनून आले. या अग्नीच्या खंब्यातूनच बाकीच्या सगळ्या शिवलिंगाची उत्पत्ती झाली. काही ना मग आता प्रतिष्ठा केल्या, आर्टिफिशियल बनवले वगैरे वगैरे, पण पहिलं शिवलिंग आहे. आता कधी बनलं माहिती आहे? तिथी ऐका. मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा, पौर्णिमायुक्त प्रतिपदा होती. म्हणजे पौर्णिमा संपायला आली होती आणि प्रतिपदा म्हणजेच दत्त जयंती. दत्त जयंती, दत्त जयंतीच्या दिवशीच महादेवाच्या लिंगाचं प्राकट्य झालेलं. दत्त जयंतीच्याच दिवशी महादेव लिंग बनून आले जगामध्ये सगळ्यात आधी, तेही भारतात अरुणाचल प्रदेशमध्ये आले. दत्त जयंतीच्या दिवशी आले. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा, पौर्णिमा संपायला आली होती आणि प्रतिपदा लागली होती. म्हणजे पौर्णिमा पण होती आणि प्रतिपदा पण होती. आणि नक्षत्र होतं आर्द्रा. नक्षत्र कौन सा था? जब दुनिया में सबसे पहले भोलेनाथ शिवलिंग बन के आ गए, जगह कौन सी थी? भारत में थी. अरुणाचल प्रदेश नाम का राज्य था, वहां पर बन के आ गए. पाताल से निकले, विष्णु और ब्रह्मा के बीच में से गए, ऊपर स्वर्गलोक में चले गए. दत्त जयंती थी, आर्द्रा नक्षत्र था, मार्गशीर्ष शुक्ल पूर्णिमा खत्म होने को थी और प्रतिपदा लगी थी. ऐसे ही भगवान भोलेनाथ बन के आ गए. आणि मग त्याच्यातून निघाले, हे काय आहे? हे माझं शिवलिंग स्वरूप आहे आणि या शिवलिंगाचीच पूजा इथून पुढे सगळं जग करेल. पण तुमच्या दोघांना खूप हौस आहे ना, मी मोठा, मी मोठा. आता ते सिद्ध करू आपण. मोठा मोठा करण्याच्या नादात ते सिद्ध करा. म्हणल्याने कोणी मोठं होत नसतं. विष्णू, तुम्हाला मोठं व्हायचं आहे, तुम्ही खाली पाताळात जा आणि पाताळात जाऊन हे जे माझं शिवलिंग आहे ना, याचा आधी पाहुण्या. आधी म्हणजे हे शिवलिंग पाताळातून नेमकं कुठून जन्माला आलं, याचं मूळ कुठं आहे, याचा मेन सोर्स म्हणजे कुठून निर्माण झालं पाहून या. आणि ब्रह्मदेवा, तू वरती स्वर्गात जा आणि कुठं संपलंय ते पाहून ये. बरोबर आहे. आणि शंकर गुप्त झाले. लिंग पुराणात लिहिलं, शिवमहापुराणाची तर आपण कथा ऐकतो. लिंग पुराणात लिहिलं, भगवान विष्णूनं वराहाचं रूप धारण केलं, लिंग पुराणात लिहिलं. आणि ब्रह्मदेवानं हंसाचं रूप धारण केलं.
हंस के रूप में ब्रह्मा जी उस अग्निमय शिवलिंग का अंत देखने के लिए हजारों साल स्वर्ग में जाते रहे, लेकिन जाते ही रहे, वैसे वो लिंग बढ़ता ही चला जा रहा था, उनको उस शिवलिंग का अंत दिखाई न दिया। उसी तरह भगवान नारायण भी वराह के रूप में हजारों साल नीचे पाताल लोग जाते रहे, लेकिन वह शिवलिंग बढ़ता ही चला जा रहा था। आणि मग विष्णू परमात्माच्या लक्षात आलं, अरे बाप, ह्या शिवलिंगाचा जन्म पाहण्याकरता हजारो वर्ष झाले, लोक घंट्या बाजू काकडा म्हणून परेशान झाले असतील। खाली भगवान विष्णू, वरती ब्रह्मदेव चालले, घामाघूम झाले। काकू भगवान विष्णू घामाघूम लिहिलंय असं याच्यामध्ये। त्यांना वाटलं जाऊ दे बाबा, नको आता, बाबाही गेले आणि दशमाही गेलं, नको आता। थकले भगवान विष्णू, एका जागेवर बसले। तिथे बसल्यानंतर कोण भेटलं भगवान विष्णूला? आपल्या देवाचे पुत्र, भगवान भोलेनाथाचे पुत्र, पाताल में रहने वाले गणपती बाप्पा। पाताळामध्ये राहणाऱ्या गणपतीनं भगवान विष्णूला हे घाम पुसायला कपडा दिला, पाणी दिलं, चहा तर नव्हता त्या काळात, दूध दिलं असं वर्णन आहे। आणि दूध दिल्यानंतर विचारलं, काय कोणीकडं? शिवलिंग, मेरे पिताजी है वो, मेरे पिताजी है, उनकी माया बड़ी कठिन है, खामखा वक्त मत जाया करो, वापिस चले जाओ। गणपती बाप्पाने विष्णू परमात्म्याला समजवलं। विष्णू परमात्मा म्हणले, इतका टाइम गेला, बरं झालं, आता हजारो वर्ष वापस जातो मी, मला काही मोठं व्हायचं हाऊस नाही। विष्णू परमात्मा वापस आले, हार स्वीकार केली त्यांनी। मला तुमच्या शिवलिंगाचं मूळ टोक सापडलं नाही, शंकराला सांगितलं। तिकडून ब्रह्मदेव आला, ब्रह्मदेवानं पाहिलं विष्णू माझ्या आधीच आले, विष्णू माझ्याच आधी आले, म्हणजे याचा अर्थ विष्णूला मूळ सापडलं काय की? अहो, विष्णूलाही सापडलं नव्हतं आणि ब्रह्मदेवलाही सापडलं नव्हतं। विनाशकाली विपरीत बुद्धी, ब्रह्मदेवाच्या मनामध्ये वाईट विचार आला, खोटं बोलण्याचा लाबाडी, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं। ब्रह्मदेव खोटं बोलण्याच्या तयारीतूनच तिकडून आला। अरे बाबा, जिथं विष्णूला सापडलं नाही त्याचं मूळ, त्याचा अंत कसा सापडेल इथे ब्रह्मदेवाला? पण ब्रह्मदेवानं येताना काय केलं माहिती का? काय केलं? येताना केतकी नावाच्या फुलालाही सोबत घेतलं। इंग्रजीमध्ये त्याला जॅस्मिन म्हणतात। केतकी नावाच्या फुलालाही बरोबर घेतलं, ते एकच फुल आहे, शंकराला पूजेत चालत नाही। त्या फुलालाही सोबत घेतलं आणि त्या फुलाला सांगितलं, माझ्याकडून खोटं बोल बाप। ते फुल घाबरलं, म्हणजे शंकराला खोटं बोलायचं नाही? नाही, अरे मी सांगतो ना तुला, लालच बहुत बुरी बला है, मैं माल दूंगा तुझे, चल। त्या फुलाला बरोबर घेऊन आला ब्रह्मदेव। ब्रह्मदेवानं, शंकर तिथे उपस्थित होते, शंकराला प्रणाम केला, विष्णू परमात्म्याला प्रणाम केला। आणि ब्रह्मदेवानं विष्णूला विचारलं, तुम्हाला सापडलं का पाताळात या शिवलिंगाचं मूळ? म्हटले, मला नाही सापडलं। तुम्हाला सापडलं का? ब्रह्मदेव खुश झाला, खोटं बोलण्याच्या तयारीत आलेच होते। हो हो, मला सापडलं। शंकराची तळपायची आग मस्तकाला गेली। सापडलं? शंकराला माहिती होतं सापडणं अशक्य आहे। कुठं गेलं या शिवलिंगाचं शेवटचं टोक? सांगितलं, या शिवलिंगाचं जे शेवटचं टोक आहे ना, पाताळातून निघून या मृत्यू लोकाला टच करून ते वरती साती स्वर्गाच्या पलीकडे गेलंय। तळपायची आग मस्तकाला गेली। भगवान शंकरानं काय केलं? आपल्या इच्छेनं काल भैरवाला निर्माण केलं। भगवान शंकराचं स्वरूप आहे काळ भैरव। ब्रह्मदेव खोटं बोलले, माझं खोटं वाटत असेल शंकरा आणि विष्णू परमात्मा तुम्हाला, मी तुमच्या शिवलिंगाचं शेवटचं टोक पाहिलं नाही स्वर्गामध्ये, तर या फुलाला विचारा, या फुलाला विचारा केतकीला मी पाहिलं का नाही, ही साक्षीला आहे। तिनंही मान हलवली ब्रह्मदेवानं, लोभावरी ठेवणे हेत जो करी असत्य न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन नरके किडे होती जाण, कोटी मासा सर्वे जे सुंदर पाजी विटाळ पितरा, तुका म्हणे ऐसियासी यम गांजील सायाशी। 2446 अभंगाचा नंबर 2446 पाचरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतदंड गाथा। ब्रह्मदेव खोटं बोलले म्हणून काल भैरवाला निर्माण केलं। काल भैरव शंकराचाच अवतार आहे। काल भैरवाने सांगितलं, मेरे लिए क्या आज्ञा है? कहा, ब्रह्मदेव ने जिस मुंह से झूठ बोला है, झूठ बोलने वाली पाचवी गर्दन काट डालो ब्रह्मदेव की। ब्रह्मदेवाला 4 मुख नाही आहेत, 5 आहेत। किती आहेत? 5 आहेत। 4 मुखानं ब्रह्मदेव वेद म्हणतो, 4 मुखानं वेद, आणि 5वं मुख हे व्यावहारिक आहे। ब्रह्मदेवानं ज्या मुखानं खोटं बोललं ते मुंडकं कापलं। जस्ट थिंक अबाउट इट, जुन्या काळामध्ये खोटं बोललं तर मुंडकं उडून टाकायचे का? त्या काळात 5 असायचे, आता एकच मुंडकं। आणि याच्याकरता हा संकेत आहे
कि कुछ भी हो जाए लेकिन झूठ नहीं बोलना है। काल भैरवाला सांगितलं ब्रह्मदेवाचं मुंडकं कापून टाक। काल भैरवाचे नख वाढलेले होते, उजव्या हाताच्या करंगळीचं नख, त्याचं अग्र नाखाग्र, कनिष्ठिका का नखाग्र, उजव्या हाताच्या करंगळीच्या नखाच्या अग्रानं ब्रह्मदेवाचं 5वं मस्तिष्क काल भैरवानं तोडलं। तोडल्यानंतर ते मुंडकं काशीत जाऊन पडलं। काशीमध्ये ब्रह्मदेवानं ज्या मुखानं खोटं बोललं ते मुंडकं काशीत जिथे पडलं त्या जागेला कपालमोचन तीर्थ असं नाव पडलं। आजही ती जागा काशीमध्ये आहे, कपालमोचन तीर्थ। काल भैरवाला ब्रह्महत्येचा दोष लागला, ब्रह्मा की हत्या की ना, ब्रह्महत्येचा दोष लागला आणि ब्रह्महत्येचे 5 दोष गरुड पुराणामध्ये सांगितले। गोहत्या 1, ब्रह्महत्या 2, स्त्रीहत्या 3, बालहत्या 4 आणि मातृपितृ गुरु हत्या ऐसी पंचपातकी असती ऐसे जाणपा खगेंद्र भगवंत सांगत असे गरुडा। ब्रह्महत्येचा दोष लागला भैरवाला काशीचा कोतवाल म्हणजे काशीचा सिक्युरिटी गार्डचा कॉन्ट्रॅक्टर करून टाकलं। म्हणजे काशीला कधी गेलात तर काशीला शंकराचं दर्शन घेतल्यावर काल भैरवाचं दर्शन करूनच बाहेर निघावं लागतं, नाही तर काशीची यात्रा पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे। और तो ब्रह्महत्येचा दोष काल भैरवानं तिथे संपवला। इकडे ब्रह्मदेव खोटं बोलला म्हणून शंकरानं ब्रह्मदेवाला श्राप दिला की आज से संसार में पूरे लोग तेरा धिक्कार करेंगे, कोई तेरा मंदिर नहीं बनवाएगा ब्रह्मा, तूने झूठ बोला इसलिए कोई तेरी पूजा अर्चना नहीं करेगा, किसी के देव के ग्रह में तेरी स्थापना नहीं होगी, किसी के घर के दीवारों के सहारे तेरी तस्वीर नहीं टंगी दिखाई देगी और न तो तेरे स्तोत्र आदि आदि कुछ होंगे। पहा ब्रह्मदेवाची आरती स्तोत्र काही आहे का आपल्याकडे? काही नाही आहे। याला म्हणतात बाबाई गेले आणि केतकी नावाच्या फुलालाही श्राप दिला की तुला सगळ्या देवाच्या पूजेतून मी वर्जित करत आहे। काय करत आहे? वर्जित करत आहे। ती फूल घाबरली, एवढी मोठी सजा नका देऊ मला। शंकर म्हणले माझ्या पूजेत तू चालशील, सगळ्या देवाच्या पूजेत तू चालशील पण माझ्या पूजेत चालणार नाही। विष्णूला वगैरे ते केतकी फूल चालतं पण बाकी शंकराला ते केतकीचं फूल चालत नाही। शेवटी ब्रह्मदेवानं मान खाली घातली, ब्रह्मदेवा तू खोटं बोलला नसता तर अर्धे अधिकार तुला दिले असते जगाचे आणि अर्धे विष्णूला, पण यू नॉट एबल फॉर धिस, तुझी पात्रता नाही म्हणून तुला काहीच देत नाही। मान खाली घातली आणि सगळे अधिकार विष्णूला देतो। काय काय दिलं विष्णूला माहिती आहे का? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला। पिवळा पितांबर हा शंकर घालायच्या आधी, पण किती भोळे भगवान शंकर, स्वतःच धोतर सोडून देऊन टाकलं विष्णूला। येलेले असं लिहिलंय याच्यामध्ये, काशीखंडात लिहिलंय। हे पिवळा पितांबर आपल्याला वाटत असेल विष्णूकडे कुठून आला? शंकरानं दिला। पिवळा पितांबर भगवान विष्णूला दिला। आणखीन काय दिलं? सुदर्शन चक्र भगवान शंकरानं विष्णूला दिलं। शंकराचंच होतं। और कहा दुनिया में मुझसे भी ज़्यादा अवतार तुम्हारे होंगे और दुनिया में मुझसे भी ज़्यादा भक्त तुम्हारे होंगे और दुनिया में मुझसे भी ज़्यादा लोग तुम्हारी पूजा अर्चना करेंगे। तुम 24 अवतार लोगे, कभी राम बन के कभी श्याम बन के। और ब्रह्मदेवाला काहीच नाही, विष्णूला दया आली, जाने दो जैसे भी थे अपने हैं कुछ तो भी दो। मग शेवटी शंकराला दया आली, विष्णूला प्रार्थना केली म्हणून ब्रह्मदेवाला यज्ञाचा आचार्य केलं। काय केलं? यज्ञाचा आचार्य। दुनिया में कितना भी बड़ा यज्ञ क्यों न करे लेकिन उस यज्ञ में ब्रह्मा की आहुति यदि न दिया जाए, शुरुआत भी ब्रह्मदेव से ही होती है और उसका अंत भी ब्रह्मदेव से ही करना पड़ता है ना। ब्रह्मणे नमः स्वाहा, ब्रह्मणे न इदं नमः स्वाहा। यज्ञ का आचार्य किया